हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग. आणि मी प्रियांका बोलके. चला, सकाळचा नाश्ता बनवायला घेतला मी. तर आज गौरवीसाठी स्कूलमध्ये आहे साबुदाण्याची खिचडी. तर तिला आज खिचडी खाण्याची इच्छा नाही आहे, तर ती बोलली का मम्मा वडे बनव म्हणून. तर मी त्याची तयारी केली. इकडे मिरची वगैरे काढून ठेवते. तर मस्त सकाळी सकाळी गवळणी ऐकून मस्त आम्ही नाश्ता बनवतो आणि हे रोजचंच असतं आमचं. मी तुम्हाला दाखवते. मिरची आणि शेंगदाणे मस्त भिजवून घेते. आणि याची चटणी पण बनवणार आहे, शेंगदाण्याची पातळ. शेंगदाणे आणि त्याची हिरवी मिरची घेतलेली. हेलो हेलो, देख रहे कैसे बादल जैसे लाइट लाइट एकदम फ्रेश और एक्टिव लग रहा. इसका राज है कब से रातों रात राहत. थैंक यू ठंडो लेते आज ही ले आइए ठंडो लेते 100% आयुर्वेदिक. मस्त बारीक ही चटणी आहे. साबुदाण्याच्या वड्यांमध्ये टाकायची. याच्यात काढून घेते. मस्त पाणी टाकून मी पूर्णच मिरची टाकली याच्यामध्ये, कारण तिखट नाही खाणार जास्त. त्यानंतर आपण तडका पण देऊ. मस्त असं हातानेच असं मिक्स करून घेणार. साबुदाण्याचे वडे आवडतात, कमेंट करून नक्की सांगा. बटाटा असं कुस्करून एकदम बारीक
बटाटे व्यवस्थित फोडून घेतले ना की मस्त बनतात. आणि बटाट्याच्या घातलं सगळीकडे व्यवस्थित चिकटतात. त्याच्यामुळे बटाटा हा सगळ्यात बारीक करून घ्यायचा. आणि साबुदाणा आपण मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकतो. पण मी नाही घेतली कारण व्यवस्थित भिजले गेले तरी सर्व येण्यासाठी पाणी मस्त ओलसर झालं. मीठ टाकणार टाकू शकता. मीठ टाकलं चांगलं असतं. परत पाणी घ्यायचं म्हणजे हे होत नाही. एकाच ठिकाणी मीठ टाकत नाही सगळीकडे पसरतं ते. सगळं व्यवस्थित असं चालू झालं मस्त तेल तापायला ठेवते मी. क्योंकि ब्लश ही नहीं हो रहा है, गर्ल्स ये रेगुलर थोड़ा और कम अब ठंडा। जैसे नहीं रहा। अपग्रेड टू द न्यू यात्री परफ्यूम ब्यूटी डाल सुपर फांटा जो स्मूथली हो जाए ब्लश और गरीब वर्ग का सर्वियन चेहरे को मिले नेचुरली ग्लो और फ्लोर फ्रेग्रेंस के लिए नॉन से सब आपको लगे। आणि एक राहिलं त्याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी लिंबू पण घालायचं म्हणजे छान होतं. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग. माझी ही सकाळची ड्रिंक एवढ्या तांब्याभरून मी रोज गरम पाणी पिते. कोमट योगा झाला तर आम्ही सकाळी रोज योगा करतो. आणि नंतर योगा झाला की मी ड्रिंक करते जिरा ओवा आणि त्यामध्ये अर्धा लिंबू टाकते. तर हे रोज मी सकाळी पिते. वेट लॉससाठी चांगलं आहे. सगळ्यांनी पिलं पाहिजे आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांनी कोमट पाणी पिलंच पाहिजे कारण ते शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. चला आता मस्त बनवून घ्या. थोडं कमी पहिल्यांदा याची चव तुम्हाला थोडीशी वेगळी वाटेल. व्यवस्थित वाटणार नाही पण नंतर सवय झाली की तुम्ही स्वतः हे पाणी प्या. बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी.
चढता चढता दुखातिया पाठ नेहमी तयारी वारी कटकट नेहमी तयारी वारी कटकट जाऊ नका बाळानी गावाई ग एकदम आपण बटाटा वडा जसा करतो तसंच करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मॅश करायचं, पुश करायचा आणि मग चांगलं चाकलं सोडून द्यायचं. तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे त्या साईजचे बनवू शकता तुम्ही. आणि खूप सोपी रेसिपी आहे. आपण आता एखाद्या येईल त्या दिवशी सगळ्यांच्या घरात बनतील असतं, असं सगळ्यांना एकच असते. पण मी माझी पद्धत दाखवली किंवा माझं थोडंसं हे सांगितलं मी कशी बनवते ते. मस्त असे आणि जास्त पातळ नाही करायचं कधी पण ते शाबुदाण्याचं बेटर, म्हणजे कसं कढईला पण खाली चिकटत नाही आणि असं उचकायला ते व्यवस्थित हे जातं आणि व्यवस्थित भाजून द्यायचं म्हणजे ते अजिबात चिकटत नाही, व्यवस्थित निघतात पण. तर चला कसं वाटलं सगळ्यांना व्हिडिओ माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन पण सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करत राहा. मी रोज एक व्हिडिओ टाकत जाईल. मस्त आपले हे 2 वडे आधी टाकलेले ते मस्त असतात ते घालून व्यवस्थित भाजले गेले की मग व्यवस्थित निघतात. आता थोडंसं चिटकले व्यवस्थित भाजला गेला नाही. या सगळ्यांनी सकाळचा नाश्ता मस्त गरम साबुदाण्याचे वडे खायला कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा. आणि जे कोणी वेट लॉस करतात माझ्यासारखं त्यांनी 1 ते 2च वडे खा, कारण साबुदाण्याने वजन वाढतं. आणि कधीतरी खाल्लं तर ठीक आहे, पण नेहमी असं खाणं टाळत जा. तेलकट, तळलेलं, मसालेदार हे असं. कारण मी पण खूप मला हे खा ते खा असं मी खूप हे करायचे. ॲक्च्युली आता मी खूप माझ्या वेट लॉसकडे लक्ष देते आणि खूपच हे करते. रोज सकाळी मी 20 ते 25 ते अर्धा तास मला वेळ देते आणि मी माझ्या पद्धतीने थोडासा वर्कआउट करते. हे सगळ्यांनी पण करा, शरीर हेल्दी ठेवा. आता आपण बाकी आहेत आपले मस्त गवळण ऐकत आम्ही वडे बनवतो. आणि मला ह्या अशा जुन्या गवळणी ऐकायला खूप आवडतं, कारण मला पण कधी काळात खूप गाणे म्हणण्याचा शौक होता. पण ॲक्च्युली मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता मी ते काम करते.
लावली आहे ते बोलते, मराठी गाणी लावते ते बोलते आणि मला जास्त करून गौरव खूप आवडतं. तर कोणाकोणाला अशी गाणी ऐकायला आवडतं ते पण कमेंट करून नक्की सांगा. चेपला जातो म्हणजे तो भाजायला पण व्यवस्थित आतून बाहेरून व्यवस्थित भाजतो. असे वडे घरी कधीतरी बनवून खात जा, इच्छा झाली तर. कारण ते वाटतं ते माणसाने बनवून त्याला आपल्या वड्या खालची साईड व्यवस्थित भाजली पण गेले एकदम असं लाल सोनेरी कलर आपण मस्त बनले बघा. ची शाळा असते त्याच्यामुळे पण आवडायला लागतं. कधी कधी ती खूप टाइमपास करते आवडताना, लवकर आवडत नाही आणि मग शाळेचा टायमिंग पण होऊन जातो. तिला खायला वेळ पण भेटत नाही आणि मग थोडंसं अर्ध खाते आणि निघते. तर आज तिचीच इच्छा होती की हे बनव वडे बनव. ये तो आपने भी किए ना ये चलो ये देखिए थोड़े अपना वाले टेस्ट रखे तो मंगला वालों ने गैस एक होने के बाद पनीर आपण तडका सारे समस्या को निभर करवाइए. आपको चाहिए अनोखा बाहुबली. शुरू करो हेलो पंचायत का 30 डे चैलेंज. ये है 24 और आंवला, द्राक्षा, अश्वगंधा, बेल जैसे 35 आयुर्वेदिक तत्वों से बना हेलो पंचायत 30 डे चैलेंज. डिटॉक्स आंतों को जड़ से सुधारी, गैस पेट फूलने से राहत दी. इसमें है फ्री और करें बदलनी दूर, सातों पाचन केंद्र को सक्रिय करें, एक्टिविटी जड़ से ही अशी गडबड होत असते आणि लवकर आवरण्याच्या नादामध्ये मी आता ओवा टाकला असता. आपण आता टाकून घेऊया. पाणी ऍड करणार सुकी सुकी
मला कसं वाटलं, किचनमध्ये एवढा घाम होता की बघा, पूर्ण अंग असं ओलं होतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॉलो नक्की करून ठेवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.